टिपलेल्या फिल्डरचं नाव गणेश. नवीन फलंदाज गिरीश. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला सुदीप यांचा पहिला चेंडू होता. सुंदर असा चौकार मिळवलेला आहे त्यांनी या चेंडूवर. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर सरळ मारण्याचा प्रयत्न होता सुदीप यांचा. मात्र तितकाच सुंदर चेंडू राधे यांनी टाकलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. स्ट्राईकला आहेत ते सुद्धा कॅप्टन आणि गोलंदाजी करतायत ते सुद्धा कॅप्टन. एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे 4. पुन्हा 2 चेंडू सलग निर्धाव टाकले राधे यांनी. सरळ मारण्याचा प्रयत्न होता पण अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली राधे यांची आपल्याला. पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारे हाताळले राधे यांनी. फक्त 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे 4. 1 गडी बाद 4. दुसरं षटक घेऊन येत आहेत सिग्माराज लायन्स या संघासाठी. दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक. सोहम काळे. आजचा पहिला सामना. पहिल्याच चेंडूला सामोरा जातोय गिरीश. सोहम यांच्या वैयक्तिक दुसरं व संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय. एका षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 4. स्ट्राईक एंडवर आहेत गिरीश आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहेत ते सुदीप. या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक खणखणीत चौकार त्यांनी मारला होता. सुंदर चेंडू. बॅट्समनला वाटलं अवांतर चेंडू होईल मात्र काहीसा लाईनच्या आत राहिल्यामुळे निर्धाव चेंडू टाकण्यात यश सोहम यांना.
आता मात्र अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे 5. एक धाव घेण्यात यशस्वी गिरीश. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे 6. 2 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. एक गडी बाद 6. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तीन चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 6. एक गडी बाद 6. एलबी पायचीचं अपील मारलं होतं पण पंचांनी फेटाळले. लेगबाईच्या स्वरूपात एका धावेची भर पडली आहे. चेंडू लागलाय फलंदाज सुदीप यांना. पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे. तिथे ठेवलंय आम्ही ते थंड पाणी. ते ओलं होतं सर, सगळं ओलं होणार इथे. चेंडू लागल्यामुळे इंजर्ड झालेले सुदीप. त्यांच्या जागी फलंदाजीला नवीन फलंदाज गेलेत अतुल. सोहम यांचा चेंडू लागल्यामुळे काहीशी इंजुरी त्यांना झाली आहे. मी त्यांच्या कमिटीचे आमच्या सदस्य विकी रामराजे यांना सांगेन की पाकिस्तानच्या कोच सारखं जाऊ नको, रिलीफ घेऊन नाही. चला सामना परत सुरू होतोय. आता स्ट्राईक एंडवर आहेत गिरीश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते अतुल. या सामन्यातील दुसरं षटक.
4 चेंडू झालेत या षटकामधील आणि संघाची धावसंख्या झाली आहे संघाची धावसंख्या झाली आहे 4 चेंडू अखेर 8 धावा. तनिष जाबरे यांनी मंचावर यायचंय. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडी झेल बाद. झेलबाद झालेत. गिरीश सुंदर असं षटक टाकतायत आपल्या संघासाठी. सोहम 5 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 8. 2 गडी बाद 8. नवीन फलंदाज आदित्य. नवीन फलंदाज आदित्य. स्ट्राइक वर सुद्धा नवीनच फलंदाज अतुल. त्याचा आजचा पहिला चेंडू असेल. 5 चेंडू झालेत या षटकातील. संघाची धावसंख्या झाली आहे 8. 2 गडी बाद 8 धावा. सुंदर असा फटका कव्हर्सच्या दिशेने मारलेला आणि सनी टमटा यांनी चौका रोखलेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या मिळवल्या त्या अतुल यांनी. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 10. 2 गडी बाद 10. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येते संघासाठी आपल्या. पुन्हा एकदा तिसरं षटक राधे घेऊन येत आहेत संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आतापर्यंत. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव घेण्यात यशस्वी आदित्य. संघाच्या धावसंख्येत 1 धावेची भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 11. 2 गडी बाद 11. अजूनही या इनिंग मधील 17 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. काहीस क्षेत्ररक्षण रोखण्याचा प्रयत्न केलेला पण 2 धावा घेण्यात यशस्वी अतुल. ते तुमच्यावर असते ना जबाबदारी. ती जबाबदारी तुमच्यावर असते ना आपल्यात तेव्हा. संघासाठी तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक टाकतायत राधे. 13 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 3 धावा दिल्यात त्यांनी या षटकात. सुंदर असा अतिशय सुंदर फटका. रिव्हर्स स्वीप आणि चौका. 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. चार धावा. रिव्हर्स
फटका मारून 4 धावा मिळवल्यात आपल्या संघासाठी अतुल यांनी. 4 धावांची भर. संघाची धावसंख्या झाली आहे 17. 2 गडी बाद 17. आता मात्र काहीसा फसवा चेंडू होता. बीट केलंय अतुल यांना. विकेट किपरच्या हातात हा चेंडू जातोय. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 17. 2 गडी बाद 17. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय लेग साइडच्या दिशेने. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या झाली आहे 18. 5 चेंडू अखेर 18 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपलेले आहे. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 18. 2 गडी बाद 18. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. कंपल्सरी आहे. बॉलरचं नाव मुकेश. नवीन बॉलर पप्पू. संघासाठी 4थं व वैयक्तिक पहिलं षटक. हाणामारीची 2 षटक शेवटची. बघूया काय चमत्कार करतायत फलंदाज. सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका. तितकाच सुंदर झेल घेतलाय तो ओमकार यांनी. एकाच स्थानिक संघात खेळणारे खेळाडू आहेत ओमकार आणि अतुल. सुंदर झेल टिपलाय तो ओमकार याने अतुल यांचा. पुन्हा एकदा मगाशी दुखापत झाल्यामुळे बाहेर आलेले फलंदाज सुदीप पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जाताना. चांगली फलंदाजी करत होते अतुल आपल्या संघासाठी. वैयक्तिक असं 6 चेंडूत 9 धावांचं योगदान दिले अतुल यांनी आपल्या संघासाठी. आणि सुंदर षटक टाकत आहेत आपल्या संघासाठी पप्पू. सलग 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे हॅट्रिकची. नवीन फलंदाज प्रमोद. स्ट्राइक एंडवर आहेत ते सुदीप संघाचे कॅप्टन. हॅट्रिकची संधी आहे. बघूया काय होतं या चेंडूवर. मात्र सुंदर फटका पॉइंटच्या वरून मारलेला. 2 धावा यशस्वीरित्या घेतलेल्या आहेत आणि 3री धाव सुद्धा मला वाटतं
खूप सुंदर असं आपल्या संघासाठी योगदान देताना सुदीप 3 धावा मिळवल्यात या चेंडूवर. मात्र 1 धाव शॉर्ट स्वरूपात, त्यामुळे 2च धावा या चेंडूवर भेटतील. संघाची धावसंख्या झाली आहे 21. खूप चांगला प्रयत्न होता लेग साइडच्या दिशेने मारण्याचा. 22च्या रूपात 1 धाव, सॉरी माफ करा, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव भेटली प्रमोद यांना. सुंदर फसवा चेंडू बीट केलंय प्रमोद यांना. नवीन बॉक्स आहेत. सुंदर षटक संपवलंय पप्पू यांनी. 22 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद करून 4 धावा दिल्या आहेत पप्पू यांनी आपल्या संघासाठी. अरे त्या अंपायर कडे जुने हे नवीन बॉक्स आहे. अभी इनिंग खत्म होगा तो जाके लेके आएगा अंपायर के पास से जुना. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. दोन्ही फलंदाज अतिशय उत्कृष्ट आहेत, जे चौकार षटकार मारू शकतात. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 22. नवीन गोलंदाज हेमंत. संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत हेमंत. चार षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 22. खूपच कमी आहे. क्षेत्ररक्षणात बदल करताना सिग्माराज लायन्स. वन बाउन्सचा इशारा पंचांकडून. निर्धाव चेंडूच्या रूपात ओव्हरची सुरुवात केली आहे हेमंत यांनी. बघूया दुसरा चेंडू. चांगला प्रयत्न होता, जर बॉल बरोबर लागला असता तर सीमा पार झाला असता. मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव भेटते सुदीप यांना. संघाच्या धावसंख्येत 1 धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे 23. अजूनही या षटकामधील 4 चेंडू बाकी आहेत.
सुंदर फटका, ज्याची प्रतीक्षा एवढा वेळ करत होतो आपण. सुदीप यांच्या बॅटीतून निघालेला पहिला षटकार. संघाची धावसंख्या झाली आहे 29. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि आपल्याला पाहायचंय या 3 चेंडूवर किती धावा मिळवतायत सुदीप किंवा प्रमोद आपल्या संघासाठी. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार पाहायला मिळाला. अतिशय उत्तुंग उंच असा षटकार. आजच्या दिवसातील पहिला चौकार हा सुद्धा सुदीप यांच्या बॅटमधूनच निघाला होता आणि पहिला षटकार पुन्हा एकदा सुंदर फटका आणि चौकार. प्रयत्न चांगला होता बॉल अडवण्याचा, मात्र टप्पा पडल्यावर काहीसा वर उडाला बॉल आणि सीमारेषे पार गेलाय. पुन्हा एकदा 4 धावा मिळवल्यात. सुंदर फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी सुदीप हे. दुसऱ्या ओव्हरला इंजर्ड होऊन बाहेर आले होते, त्यांना थोडीशी दुखापत झाली होती, मात्र पुन्हा मैदानात जाऊन आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करताना. 2 चेंडू बाकी. या 2 चेंडूवर पाहूया काय किती धावा मिळवतात आपल्या संघासाठी सुदीप. सुंदर असा सुंदर सरळ मारलेला हा परत एकदा अतिशय उत्तुंग आणि लांब मारलेला षटकार. खरंच चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन. टाळ्या वाजवल्या पाहिजेत सुदीप यांच्यासाठी. वैयक्तिक अशा 23 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 39. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 39. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन सुदीप यांच्या मार्फत पाहायला मिळते आपल्याला. 23 वैयक्तिक 23 धावा केल्या आहेत. या शेवटच्या 3 चेंडूवर त्यांनी 16 धावा जमवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पाहूया काय बघायला मिळतंय. आता मात्र अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. एका धावेची भर संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या झाली आहे 40. शेवटचा चेंडू. अवांतर चेंडू नोच्या स्वरूपात आणि 2 धावेंची भर. अवांतर चेंडू नोच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येत 3 धावांची भर झाली आहे. 2 धावा धावून काढल्यात आणि 1 नोची. आणि या चेंडूवर फ्री हिट आहे सुदीप यांना. संघाची धावसंख्या झाली आहे 43. 43. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. या एका चेंडूवर 2 अवांतर चेंडू टाकल्यामुळे आतापर्यंत 4 धावा मिळाल्या आहेत आणि चेंडू अजून बाकी आहे. बघूया काय पाहायला भेटतंय या शेवटच्या चेंडूवर. सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी सुदीप हे करतायत. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, नाहीतर चौका होऊ शकला असता. 2 धावा मिळवण्यात यशस्वी सुदीप. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. 45 धावा एकूण जमा झाल्यात मराठा रेजिमेंट या संघाच्या. तेवीस धावा
शेवटच्या षटकात जमवल्यात सुदीप यांनी आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक अशा 27 धावा त्यांनी आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. विजयासाठी हव्यात सिग्माराज लायन्स या संघाला. 46 धावांचं आव्हान आहे. वैयक्तिक अशा 27 धावा सुदीप यांनी जमवल्या आहेत आणि विजयासाठी हव्यात त्या 46 धावा. नमस्कार. आजच्या शनिवारच्या या पहाटे या उपवनच्या भव्य पटांगणात हे जे सामने रंगत आहेत हे SPLचे आज दुसऱ्या दिवसाचे सामने आहेत. काल या मैदानामध्ये उत्कृष्ट असे सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यात हाय स्कोरिंग सामने भरपूर होते. म्हणजे 75, 69, 66 अशा धावसंख्या उभारल्या. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की साधारण या परिसरातील जे संघ आहेत ते किती मातब्बर आहेत आणि खेळायची त्यांची जी शैली आहे ती काय पद्धतीची आहे. तर या दरम्यान 4-5 षटकांच्या सामन्यामध्ये जर इतकी धावसंख्या उभारू शकतात आणि तेवढी चेस देखील करू शकतात तर एक मोठी गोष्ट आहे. या दरम्यान आता होणारा सामना आहे असेल शिवाई रेबल्स विरुद्ध अल्टिमेट फायटर्स. पुढचा होणारा सामना आहे शिवाई रेबल्स विरुद्ध अल्टिमेट फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाच्या बाजूला यायचंय. दोन्ही संघाच्या टॉस बॉक्स कप्तानांना विनंती आहे. अल्टिमेट फायटर्स आणि शिवाई रिबल्स प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन टॉसच्या स्टेजवर यायचंय दोन्ही कप्तानांनी. अल्टिमेट फायटर्सचे कप्तान चालू असलेला सामना आहे मराठा रेजिमेंट्स विरुद्ध सिग्मा लायन्स. अल्टिमेट फायटर्सचे जे कप्तान आहेत त्यांनी कृपया टॉसच्या स्टेजवर यायचंय. वाट पाहत आहेत त्यांची कमिटी. शिवाई रिबेल्स या टीमचे कप्तान. सिग्मा लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 46 टू विन. 5 षटकांचा हा सामना. 2 पॉवर प्लेची षटकं. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले, त्यानंतर बॅट्समन चॉईस पॉवर प्ले असेल दुसरं, तिसरं आणि चौथं. यामध्ये जर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये फलंदाजांनी जर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी घेतलं नाही तर चौथ्या षटकामध्ये कंपल्सरी पॉवर प्ले घ्यावा लागेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बाहेर आणि 9 खेळाडू आतमध्ये 30 यार्ड सर्कल्सच्या. सेकंड पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर आणि 8 खेळाडू आतमध्ये. हॅलो. स्ट्राईक एंडला आहेत सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला सनी. पहिला चेंडू आणि इथे मिस्ट्रोक होतोय. सागर या खेळाडूला
हा चेंडू खेळायचा होता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याने पूर्णपणे त्याची पोझिशन देखील घेतली होती, पण लिडिंग एज लागते बॅटची आणि पहिला गडी सागरच्या रूपात पहिला मी हादरा, पहिला धक्का बसतोय. हॅलो, टॉससाठी मी अजिंक्य गावकर, शिवाई रिबल्सचे ओनर यांना मी स्टेजवर बोलवेन. सागर, आपलं आणि संघाचं खातं न उघडताच मैदानातून परत हेड पॅव्हिलियनमध्ये येत आहेत आणि नवीन फलंदाज पप्पू त्यांची जागा घेत आहेत. नाणेफेक जिंकली आहे ती शिवाई रिबेल्स या संघाने. काय स्वीकारणार आहात आणि काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी काही नसणार आहे. आम्ही काल जसं खेळलो तसंच खेळू. आमची बॉलिंग असेल फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत अल्टिमेट फायटर्स. किती टार्गेट सेट करणार आहे आणि काय स्ट्रॅटेजी असेल तुमची आज? टार्गेट 50 ते 60 धावांचा असेल आणि स्ट्रॅटेजी त्या ऑन ग्राउंड आम्ही बॅट्समॅनच्या हिशोबाने करू. खूपच सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला. धन्यवाद. अजिंक्य गावकर यांना मी विचारेन कसं आयोजन वाटलं हे SPLचं. खूप सुंदर नियोजन आणि आयोजन केलेलं आहे. कमिटीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दोन्ही संघांना कमिटीतर्फे हार्दिक शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. आता आपण आनंद घेऊया आता चालू असलेल्या सामन्याचा. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवर गडीबाद आणि त्यानंतरच्या लगेचच्या चेंडूवर नवीन फलंदाजाकडून म्हणजे पप्पू मार्फत हा दुसरा, मला वाटतं पहिला चौकार तर झालाच आणि हा लागोपाठ दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. क्या बात आहे, पप्पू इज ऑन फायर. आल्या 2 चौकार ठोकलेत. एक सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने मारण्यात आलेला चौकार होता आणि त्यानंतर हा डीप एक्स्ट्रा कव्हर्समध्ये खेळण्यात आलेला चौकार आहे. पप्पू एक सेट बॅट्समन आहेत आणि कालपासून एक अंदाज घेत आहेत की काय पद्धतीची फलंदाजी केली पाहिजे या मैदानामध्ये. या दरम्यान पुढचा चेंडू शैलेंद्र यांचा सामना करतील पप्पू. आणि हा उत्कृष्ट पुन्हा एकदा सुंदर फटका खेळतोय. चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑफच्या इथून. लागोपाठचा तिसरा चौकार आहे. कालच्या दिवसापासून मी पाहिलं तर हा मला वाटतं पहिल्यांदा असं की 3 चौकार लागोपाठ इथे पाहायला मिळत आहेत. तर खूप सुंदर फलंदाजी पप्पू मार्फत. ज्यावेळी 46 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं आहे 30 चेंडूंमध्ये, त्यावेळी कुठेतरी अशा पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे हे पप्पू जाणतोय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय फलंदाजी करायला पाहिजे, कारण फक्त 2 बाहेर आहेत. साहजिकच लेफ्ट आर्म बॅट्समन आहे, डावखुरा फलंदाज आहे. त्यामुळे जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर काऊ कॉर्नरमध्ये एक खेळाडू तैनात आहे आणि एक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधल्या रिजनमध्ये आहे. या दरम्यान पुढचा चेंडू शैलेंद्र यांचा आणि इथे मात्र थोडीशी एज लागते. नक्कीच चेंडू निघून जातोय डीप, माफ करा, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच, एका धावेच्या वर काही नाही आहे. तर पाहायला गेलं तर मला वाटतं धावसंख्या होते ती 13. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना धावसंख्या 13 आणि हा उत्कृष्ट फटका. वॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. पण चेंडू लागतोय झाडाला. पाहायचंय चेंडू सीमारेषेच्या पार होणार का. आणि या दरम्यान हा पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय सनी मार्फत. आणि सनीचं म्हणणं आहे जर का पप्पूने 3 चौकार मारले तर मी कमीत कमी 1 तरी चौकार मारतो. या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमार्फत. धावसंख्या निघून जाते 17 वर. 17 आफ्टर 1 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 17 आहे. 17.
24 चेंडूत 29 धावांची गरज आहे. गोलंदाज अतुल वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. 4 षटकांमध्ये 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अतुल यांचा पहिला चेंडू या दरम्यान उजव्या अष्टीच्या बाहेरचा मधल्या अष्टीवरून वळणारा चेंडू होता. थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, लक्षात घ्या फलंदाजाचा कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडीशी उसळी खाऊन निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. बॅट आणि बॉलचा कुठेही संबंध नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अतुल. इथे मात्र त्याच पद्धतीचा फटका आहे. सुंदर खेळतोय फलंदाज. गॅपमध्ये स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. या दरम्यान एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या वर काही मिळणं कठीण वाटतंय, पण एका धावेवर समाधान मानायला लागतं, कारण आधीचा चेंडू हा निर्धाव चेंडू गेला होता. त्याप्रमाणे सन्मानजनक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पप्पू मार्फत. आता मात्र सनी हे स्ट्राईकला. सनीने देखील आतापर्यंत एक चौकार ठोकलेला आहे. हे षटक नॉर्मल षटक आहे, पॉवर प्लेचं षटक नाही, त्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलेलं आहे, फैलावलेलं आहे. आपण बघतो 6 खेळाडू आतमध्ये 5 बाहेर असं समीकरण आहे. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अतुल. क्षेत्ररक्षणाची थोडीशी पाहणी करताना जर आपण बघतोय तर पॉईंट आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, शॉर्ट एक कव्हर आहे. या दरम्यान हा पायातला चेंडू उत्कृष्ट खेळतोय फलंदाज. डीप कॉर्नरच्या दिशेने खेळण्यात आलेला फटका. 2 धावा नक्कीच मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामार्फत, आणि एक सेन्सिबल फलंदाजी इथे पाहायला मिळते. सामन्यात कुठेतरी थोडासा चुरस पाहायला मिळते, कारण जरी चेंडूंपेक्षा हव्या असणाऱ्या धावा या जास्त असल्या तरी कुठे ना कुठेतरी प्रत्येक चेंडूवर 1 किंवा 2 मिनिमम धावा जमवण्याचा मनसुबा दिसतो दोन्ही फलंदाजांचा. या दरम्यान आपण जर रनअप बघतोय गोलंदाजाचा, तर साधारण 10 ते 12 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क सज्ज. क्या बात आहे. हा उत्कृष्ट फटका पाहायला मिळतो, आणि हा मला वाटतं षटकार असावा असं मला वाटतं. आणि क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. मला खास सांगावं असं वाटतं की जी टीम फलंदाजी करते त्यांनी पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा दिल्या होत्या, सांगावं असं वाटतंय. आणि आमच्या गुणलेखिका ज्या आहेत त्यांच्याकडून मला ही माहिती मिळते की पहिल्या 3 षटकांमध्ये जी आता टीम फलंदाजी करते त्यांनी 3 षटकात 17 धावा दिल्या होत्या, आणि फलंदाजी स्वतः करताना मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा जमवल्या आहेत. खूप चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीची जर फलंदाजी केली तर मला वाटत नाहीत की 5 षटकांपर्यंत हा सामना जाईल, कारण दोन्ही फलंदाज प्रचंड आत्मविश्वासाने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान गोलंदाजांना मात्र आता कंबर कसावी लागेल, कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा देखील उत्कृष्ट फटका आहे. तर 1 बाउन्स चेंडू निघून गेला, पण तिथे नक्की धोका संभवतोय, आणि खूप चांगली फलंदाजी करत होता सनी, पण सनीला बरतावं लागतंय. चांगला झेल टिपतोय. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. कुठलीही चुकी नाही आहे, पूर्णपणे झेलच्या खाली आला, व्यवस्थित जजमेंट घेतलं, झेल टिपला आणि सनीला बाहेर जाण्यास भाग पाडतोय तो. खूप चांगली फलंदाजी आहे. 4 चेंडूत 12 धावा जमवतोय सनी आपल्या संघासाठी. प्रमोद या क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपला, आणि सनीला, कारण घातक फलंदाज होता सनी, त्याला बाहेर पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानात राधे, जो एक गोलंदाज देखील आहे, जो अष्टपैलू खेळाडू आहे, आणि तो स्वतः कॅप्टन आहे या संघाचा. राधेचं जर बघितलं तर 2 षटकांमध्ये 12 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश मिळालं होतं राधेला त्यावेळी. आता इथे आपण बघतोय हा जो चेंडू हाताळतोय खूप सुंदर पद्धतीने, फलंदाजाला व्यवस्थितपणे कळला नाही, मधल्या यष्टीवरून चेंडू निघून गेला उजव्या यष्टीच्या बाहेर, आणि चांगलाच वळवलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू सांगत होते. या ठिकाणी आपण बघतोय 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद, 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, आणि 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे. म्हणजे पाहायला गेलं तर
विजयाचा जे लक्ष्य आहे ते थोडंसं जवळ येऊन पोहोचलं आहे. 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे. थोडंसं लवकर खेळायचं आहे. आज बरेच सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे नक्की आपल्या सर्व खेळाडूंचं सहकार्य आम्हाला सगळ्यात जास्त मोलाचं आहे. गोलंदाज प्रमोद आणि हे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे, हे आम्हाला पंचांकडून कळतंय. दोन्ही डावखुरी फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. आता स्ट्राईक एंडला राधे, नॉन स्ट्राईक एंडला पप्पू. पुढचा चेंडू पॉवर प्लेचा षटक आहे. या दरम्यान इथे कुठेतरी ठरवून खेळल्यासारखं वाटलं. राधे यांच्या मार्फत हलकेच तटवण्याचा प्रयत्न, म्हणजे जस्ट कट करण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा जर आपण समीकरण पाहिलं तर 17 चेंडूत 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा जोरदार टोळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पण एज लागते, चेंडू निघून जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव धावून मिळते, एक धाव धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. काहीतरी हितगुज चाललंय दोन फलंदाजांमध्ये, कारण टार्गेट आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर तितकंसं मोठं वाटत नाहीये. या दरम्यान ओपन ग्राउंड आहे. या मैदानामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी केली तर आपण जिंकू. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा बिग स्ट्रोकच्या नादात फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. चेंडू फसवून चकवून निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट आहे, सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला, कुठेही बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न नाहीये. एक धाव मिळवत आहेत. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे, पण इथे नो मॅन्स लँडिंगमध्ये चेंडू पडतोय. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार की नाही. या दरम्यान चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि एका धावेचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दोन खेळाडू जवळ होते, पण झेलसाठी कोणी ट्राय केली नाही किंवा प्रयत्न केला नाही. तसं पाहायला गेलं तर झेल थोडासा लांब होता, यात काही शंका नाही, आणि जास्त वर उडालेला नव्हता, त्यामुळे कुठे ना कुठेतरी क्षेत्ररक्षकांच्या मनात असं आलं असेल की हा झेलपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, त्यापेक्षा जर दुसरी धाव होणार असेल तर ती आपण अडवण्याचा प्रयत्न करू. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका, पण ओहो हो, बघायचंय चोरटी धाव. इथे धाव पूर्ण होते. थोडेसे नाराज दिसत आहेत आपल्याला गोलंदाज, नक्कीच, कारण गडी बाद करण्याचा मनसुबा होता. या दरम्यान षटक संपते. 3 षटकांच्या अखेरीस जर आपण धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद 30 आहे. 2 गडी बाद 30 धावसंख्या, म्हणजे 16 धावांची गरज आहे अजूनही. माफ करा, 13 चेंडूत 12 चेंडूत 16 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय अतुल. 12 चेंडूत 16 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहायला गेलं तर लक्ष तसं जवळ आहे, पण गोलंदाजांनी जर का कंबर कसली तर मात्र काही होऊ शकतं. या दरम्यान पहिला चेंडू इथे थोडासा उजव्या अष्टी बाहेरचा आखूड टप्प्याचा चेंडू होता. राधे यांनी जोरदार खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला, पण टॅप पद्धतीचा हा फटका आणि 1 धाव मिळेल. अकरा चेंडूत 15 धावांची गरज. आणि या दरम्यान बिग स्ट्रोकच्या नादात मोठ्या फटक्याच्या नादात निर्धाव चेंडू निघून जातोय. या ठिकाणी झेल होतोय का पाहायचं आहे, पण झेल नाही झाला तर मात्र चेंडू निघून जाईल आणि चेंडू निघून जाणार आहे. ओपन ग्राउंडमध्ये खास सांगावं असं वाटतं, ज्यावेळी ओपन ग्राउंडमध्ये आपण फिल्डिंग करतो त्याचं एक जजमेंट असतं. ते जजमेंट अनुभवाने येतं, अनुभवाशिवाय हे जजमेंट येत नाही. जनरली आता त्याच जजमेंटचा आपल्याला इथे थोडासा लॅकिंग दिसलं, थोडासा अभाव दिसला. जर का चेंडू टप्पा पडायच्या आतमध्ये किंवा टप्पा पडल्यावर फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षक घेऊन गेला असता तर हा चौकार कदाचित अडू शकला असता. टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे. एकदा टप्पा पडला आणि 1 बाउन्स चेंडू निघून गेला की त्याला चौकार अडवणं खूप कठीण असतं. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी देखील पुन्हा बिग स्ट्रोकच्या नादात निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी अतुल मार्फत आपल्याला खरं तर पाहायला मिळते. हा चौकार अडला असता तर नक्कीच डिफरन्स जास्त वाढला असता, पण आता जर आपण पाहतोय समीकरण तर साधारण 8 चेंडूत 11 धावांची गरज आहे. अजूनही 3 धावा वर आहेत. पाहायचं आहे काय पद्धतीची फलंदाजी करतायत फलंदाज. या दरम्यान हा हवेशी गप्पा करता करता सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषे पार जाणारा. आणि या षटकाराने जवळजवळ या सामन्याचा रूपरेषा रंग सगळंच बदललेलं आहे. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज होती. तिथे षटकार ठोकला गेलाय, त्यामुळे आता 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. पण खास सांगावंसं वाटतं क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. जगातला कुठलाही बाबा बुवा याच्याबद्दल भाकीत करू शकत नाही. या दरम्यान पुन्हा बॅक टू बॅक उत्कृष्ट षटकार आणि हा सामना संपवतोय. क्या बाद आहे. पप्पूचं कुठे ना कुठेतरी मनात होतं की 2 षटकारांनी मी सामना संपवून टाकेन, आणि खरोखर क्या बात आहे. पप्पूची इनिंग जर पाहायला आपण बघितली तर 14 चेंडूत 31 धावा जमवतोय. 14 चेंडूत 31 धावा जमवतोय पप्पू. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पप्पू मार्फत. आणि जर आपण पाहिलं षटकारांची जर किंवा चौकारांचं जर आपण गणित करायचं म्हटलं पप्पूच्या, तर एक सांगता येईल आपल्याला 4 षटकार आणि 2 चौकार, 2 षटकार आणि 4 चौकार हे पप्पूने आतापर्यंत आपल्या फलंदाजी मार्फत खेळलेले आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजेत पप्पूसाठी. खूप सुंदर एंड केला आहे ह्या खेळीचा. सुखद एंड केलेला आहे पप्पूने. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर म्हणून आम्ही पप्पू यांना आमंत्रित करीत आहोत. या सामन्याचा सामनावीर म्हणून पप्पू यांना आमंत्रित करीत आहोत. आणि मी कार्यकर्त्यांना, आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करीन की पप्पूला मॅन ऑफ द मॅचचं जे काही पारितोषिक आहे ते बहाल करायचं आहे.
पुढचा सामना लवकर चालू करायचा आहे. हॅलो, आत पप्पू यांना मी आमंत्रित करेन टॉसच्या स्टेजवर मॅन ऑफ द मॅच साठी. पप्पू, पप्पू यांनी 14 चेंडूत 31 धावा केलेल्या आहेत आणि 2 गडी सुद्धा बाद केले होते. अभिषेक पिसाळ यांना मी टॉसच्या स्टेजवर बोलवेन त्या झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी. सुंदर अशी खेळी केली आहे. पप्पू यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत पप्पूसाठी. 14 चेंडूत 31 धावा आणि 2 गडी बाद केलेत. मी अभिषेक यांना विनंती करेन की त्यांनी पारितोषिक द्यायचंय. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट श्री सुधाकर वामन चव्हाण व गिरीश हिगिष्टे यांच्याकडून, तसंच डिस्काउंट वाउचर सुद्धा आहे नितीन सलून्स यांच्यातर्फे. धन्यवाद. रिबेल्स या संघाने नाणेफेक जिंकून